सोलापुरातही एक मोठी बातमी समोर येते। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात वंचितला मोठा धक्का बसलाय। उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता, तेव्हा राहुल गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं भाजपचे राम सातपुते आणि काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्यात दुरंगी लढत होणार आहे। वंचितच्या राहुल गायकवाडांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला, उमेदवारी मागे घेतली। सोलापूरमधून वंचित बहुजन आघाडीला त्यामुळे मोठा धक्का बसताना पाहायला मिळतोय। सोलापुरात राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे अशी लढत होणार आहे। त्यामुळे आता ही लढत दुरंगी असणार आहे। सोलापुरात ही बातमी आपण बघतोय। सोलापुरात वंचितला धक्का बसलाय, त्यामुळे लढत होणार आहे ती दुरंगी असणार आहे। राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे, भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत सोलापुरात पाहायला मिळणार आहे। त्या सगळ्यांची माझी भेट झाली, इथल्या जनतेशी भेट झाली। एकंदरीत आंबेडकरी चळवळ ही माझ्या मनात, हृदयात आणि DNA मध्ये आहे। आणि मी इथं 15 दिवसांमध्ये जे अनुभवलंय ते चळवळ नव्हे, हे मला प्रामुख्याने लक्षात आलेलं आहे। निरागस जनता मी आता म्हटलं त्याचं कारण हे आहे की आपली भोळीबाबळी जनता ती फक्त एका नावाच्या खाली, आंबेडकर नावाच्या खाली, बाबासाहेब आंबेडकर ह्या नावाखाली किती इमोशनल आहे, किती मनापासनं तो आदर आहे, हे सगळ्याची जाणीव आहे मला। पण कुठेतरी ह्या पूर्ण 15 दिवसाच्या कालावधीमध्ये मला हे कळालं की चळवळ आहे, लोकांच्या मनात आहे। बाबासाहेब आंबेडकरांचं जे नाव आहे त्याच्यामागे ताकद आहे, पण त्याच्या खालती जी फळी आहे ती पूर्णपणे पोकळ आहे। आणि चळवळ सोलापुरात काय नेमकं घडतंय, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अभिषेक अडेप्पा सध्या आपल्या संपर्कात आहेत। अभिषेक, दुरंगी आता लढत होणार आहे। वंचितनं माघार घेतल्याचं पाहायला मिळतंय, एक मोठा धक्का वंचितला। निश्चितच सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीला अतिशय मोठा असा धक्का बसलेला आहे। सोलापुरामध्ये भाजपचे राम सातपुते असू दे, काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि वंचितचे राहुल गायकवाड यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार असं जवळपास निश्चित होतं। आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता, मात्र अचानकपणे राहुल गायकवाड यांनी अचानकपणे आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। त्यामुळे मोठी खळबळ या ठिकाणी निर्माण झालेली आहे। गेल्या 15 दिवसांपासून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली होती सोलापुरात, मात्र काही स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही अशी खंत त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवलेली आहे। त्यामुळे आता ही लढत पुन्हा एकदा भाजपा आणि काँग्रेस यांच्यामध्ये दुरंगी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। धन्यवाद अभिषेक, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बघूयात नेमका वंचितच्या उमेदवाराचा काय म्हणणं। माझ्या सोलापूरच्या निरागस जनतेला माझा मानाचा जय भीम। आज मी तुमच्या समोर आलोय त्याचं एक मुख्य कारण आहे। ते कारण म्हणजे गेले 15 दिवस झाले जेव्हापासून माझी उमेदवारी डिक्लेअर झाली तेव्हापासून आजपर्यंत उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर मी सोलापूर जिल्ह्यात आलो। सोलापूर जिल्ह्यात आल्यानंतर इथली जी कार्यकारिणी आहे त्या सगळ्यांची माझी भेट झाली, इथल्या जनतेशी भेट झाली। एकंदरीत आंबेडकरी चळवळ ही माझ्या मनात, हृदयात आणि DNA मध्ये आहे। आणि मी इथं 15 दिवसांमध्ये जे अनुभवलंय ते चळवळ नव्हे, हे मला प्रामुख्याने लक्षात आलेलं आहे। निरागस जनता मी आता म्हटलं त्याचं कारण हे आहे की आपली भोळीबाबळी जनता ती फक्त एका नावाच्या खाली, आंबेडकर नावाच्या खाली, बाबासाहेब आंबेडकर ह्या नावाखाली किती इमोशनल आहे, किती मनापासनं तो आदर आहे, हे सगळ्याची जाणीव आहे मला। पण कुठेतरी ह्या पूर्ण 15 दिवसाच्या कालावधीमध्ये मला हे कळालं की चळवळ आहे, लोकांच्या मनात आहे। बाबासाहेब आंबेडकरांचं जे नाव आहे त्याच्यामागे ताकद आहे, पण त्याच्या खालती जी फळी आहे ती पूर्णपणे पोकळ आहे आणि चळवळीला पोषक नाही आहे। आणि चळवळीला पोषक नसणारी जर ताकद असेल त्या नावाखाली, तर त्या ताकदीचा परिणाम जो आहे तो उलट्या दिशेने होऊ शकतो। जे बाबासाहेबांनी आपल्याला म्हटलंय की त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की त्या काळात त्यांना
त्यांनी एक स्टेटमेंट पास केलं होतं की मुझे मेरी पढ़ी लिखी जनता ने धोखा दिया. तर आज सुद्धा ती परिस्थिती आहे